तू ही रे माझा मित्र. प्रेक्षकांनो, आजचा भाग थोडा लेट आलाय, पण कसला जबरदस्त भाग आलेला आहे. आता या भागामध्ये अर्णव ईश्वरीचा नात्याची एक नवीन ओळख आता समोर येते आहे. ईश्वरीमुळे करोडोचं आता डील फायनल होत आहे. तसाच राकेशचा खरा चेहरा समोर यायची फायनली वेळ झालेली आहे. काय घडलं या एपिसोडमध्ये पटकन बघूया. 13 मार्चच्या भागामध्ये अर्णवची बोर्ड मीटिंग आहे आणि आता शिर्केंना सांगतोय ऑल राईट, सगळं सेटअप आहे. यावरती शिर्के म्हणतात सर काहीच काळजी करू नका. तितक्यात ईश्वरी ब्लॅक कॉफी घेऊन आलेली आहे आणि सर तुमची ब्लॅक कॉफी रेडी आहे. आणि त्यावेळेला मग आता लगेचच इकडे अर्णव सांगायला लागतो ताई काय बोलली, ताई मीटिंगला बसतीये ना. यावेळेला ईश्वरीला आठवतं की आता जे काही अंजली बोलले ते अंजली बोललेली असते की मला माहिती आहे तुम्हाला असं वाटतंय की मी बिझनेसमध्ये इंटरफेअर करू नये, मी या मीटिंगला बसू नये, पण मी मीटिंगला बसणार आहे. आणि त्यावरती ईश्वरी म्हणते नाही म्हणजे ताई मीटिंग अटेंड करणार आहेत असं म्हटल्यावरती मग लगेचच तोपर्यंत इकडे आता ईश्वरी ब्लॅक कॉफी ठेवते आणि निघते. पण तिची साडी आता खुर्चीखाली अडकते आणि ती अर्णवला सांगायला लागते सर साडी. यावरती अर्णव म्हणतो ही काय वेळ आहे का साडी कशी आहे ते विचारण्याची. असं म्हटल्यावरती लगेचच ती सांगते सर माझी साडी तुमच्या खुर्चीच्या खाली अडकले. असं म्हटल्यावरती आता मीटिंग चालू होते आणि अर्णव तिला डोकं खाली करून खाली बसवतो. तिची धडपड चालू आहे साडी काढण्यासाठी आणि अर्णवची धडपड चालू आहे प्रेझेंटेशन दाखवण्यासाठी. आता इकडे अंजलीने मीटिंग जॉईन केलेली आहे. अर्णव आता सांगत आहे की मी प्रेझेंटेशन तुमच्या समोर सादरीकरण करत आहे, थोडा वेळ द्या फक्त. असं म्हटल्यावर ती प्रेक्षकांनो मग आता लगेचच इकडे सादरीकरण सुरू होण्यासाठी तयारी होते आणि त्याच वेळेला अचानक ते जे पीपीटी आहे किंवा जे काही डेमो तयार केलेला आहे ते अर्णवला भेटत नाहीये. फाईल कुठे आहे असं म्हणत तो शिर्केंना विचारतोय. शिर्के म्हणतात आत्ता तर इथेच होती, काही कळायला मार्ग नाहीये. आणि असं म्हणत असताना अर्णव 5 मिनिटं मागून घेतोय आणि सगळेजण सांगतायत बोर्ड मीटिंग मधले की सर तुमच्याकडे जर का फाईल रेडी नसेल ना तर आपण एक काम करूया, हे सगळं नंतर करूया का. अर्णव म्हणतो नाही अगदी 5 मिनिटं. तोपर्यंत अर्णवला फाईल सापडत नाहीये. तो शिर्केंना विचारतोय. शिर्के म्हणतात फाईल तर होती, आता तर आपण बघितली होती. त्याच वेळेला ईश्वरी साडी काढत असताना कॉफी सांडते आणि अर्णवच्या टोटली आता इकडे शर्टवर सांडते. अर्णव जोरात ओरडतो आणि त्यानंतर काय केलं हे सगळं असं म्हणायला लागतो. आणि त्यानंतर हे कॉफी सांडलेले सगळेजण पाहत आहेत. अर्णवचे चिडलेलं पण सगळ्यांना पाहिले. मग त्यानंतर अर्णवने आता इकडे आपला आवाज म्यूट केलाय आणि ईश्वरीला तो सांगतोय काय चाललंय, एकतर मला पीपीटी सापडत नाही, त्यात माझे कपडे खराब केलेस. ईश्वरी म्हणते 1 मिनिट, मी या सगळ्यामध्ये तुम्हाला आता एक अजून गोष्ट सांगते. ती गोष्ट म्हणजे आता सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला डेमो द्यायचा ना, थांबा करा ऑन कॅमेरा. कॅमेरा ऑन केल्यावरती ती आता सांगायला लागते की जेंटलमॅन तुम्ही आता सात्विक फॅशनचं स्टेन फ्री हे शर्ट तुम्हाला स्टेन फ्री फॅब्रिक बघायचं आहे ना, तर आता हेच आहे स्टेन फ्री फॅब्रिक. बघितलं का याच्यावरती कोणताही डाग राहणार नाहीये. मी डेमो दाखवते. लगेचच ती आता एका ग्लासमध्ये पाणी घेते, पाण्याने ते शर्ट धुवून काढते आणि म्हणते बघितलं का हे आहे सात्विक फॅशनचा डेमो, म्हणजे स्टेन फ्री शर्ट. बायको पण खुश, नवरा पण खुश, रिलेशन पण एकदम छान. असं म्हटल्यावर ती त्या जेंटलमॅनला इतकं ते डेमो आवडतो आणि त्यानंतर ते म्हणतात व्हेरी गुड, तुमच्या बायकोने तर आता सिच्युएशन अशी काही पलटून टाकली ना, खरंच तुमची बायकोने खूप कमाल केले, थोड्याच वेळात आम्ही आमचा निर्णय कळवतो. असं म्हटल्यावर ते आता इकडे ते एकमेकांशी चर्चा करण्यासाठी ज्या वेळेला वेळ घेण्यासाठी थोडा ब्रेक घेतात. अर्णव चिडतो आणि तो म्हणायला लागतो दरवेळेला तुझा हा जुगाड काही चालत नसतो, कळतंय का. म्हणजे आत्ता जरी त्यांनी अप्रिशिएट केलं असलं तरी सुद्धा हे तुझं वागणं मला अजिबात पटलेलं नाहीये. प्रत्येक वेळेला हे काय वागणं. ईश्वरी तुला वाईट वाटतं. ती खाली जाते. ती रडत खाली आलेली बघून आता वल्लरी खूपच खुश होते. तुला असंच रडताना मला बघायचं आहे असं म्हणायला लागते. तोपर्यंत मग आता आफ्टर ब्रेक पुन्हा सगळे जॉईन होतात. जॉईन झाल्यावरती आता मात्र सगळे सांगायला लागतात की खरंच आम्हाला हा डेमो खूप आवडला, म्हणजे तुम्ही जो डेमो तयार केला होता त्यापेक्षा हा डेमो एकदम छान आणि तुमच्या बायकोचं जी तत्परता होती ना ती सुद्धा आम्हाला खूपच आवडलेली आहे. खरं सांगायचं तर आता तुम्ही जे काही हे डेमो दिलात ना एकदम जबरदस्त डेमो आता होता आणि आम्हाला हे खूप आवडलं. तुमच्या वाईफला अजून आपल्या प्रोजेक्टमध्ये तुम्ही सामील करून घ्या असं आता ते म्हणायला लागतात. त्यानंतर आता इकडे ते सांगायला लागतात की अंजली मॅडम तुम्हाला काय वाटते. अंजलीला हे अजिबात आवडलेलं नाहीये, पण तरी सुद्धा
तोंडाच्या वरती आता ती या सगळ्यामध्ये हो हो असं म्हणायला लागलेली आहे. बरं, हे सगळं चालू असताना मग आता लगेचच ते म्हणतात की ह्याला कोणतं नाव तुम्ही, यावरती अर्णव म्हणायला लागतं नाही आत्तापर्यंत नाव सजेस्ट केलं नव्हतं मी, पण जस्ट इथे बसल्या बसल्या ईश्वरी असं फॅब्रिक आपण नाव देऊया. लगेचच इकडे आता त्यांना नाव सुद्धा आवडतं आणि अंजलीचा मूड सापच पडून जातो. तोपर्यंत ईश्वरी आता इकडे उदासपणे खाली बसलेली आहे. ज्या वेळेला ईश्वरी खाली बसले त्यावेळेला इकडे शिर्के आलेत. शिर्के आल्यावर ती पाठोपाठ अर्णव आलाय आणि तो सांगायला लागतो तू खरंच मोठी कमाल केलेली आहेस, म्हणजे काही झालं तरी सुद्धा तुला आता खरंच म्हणजे कौतुक करायचं ह्याचं आहे. सगळ्यांना ते आवडलं आणि त्यानंतर सगळ्यांनी ॲप्रिशिएट केलेलं आहे. आपल्याला खूप मोठं प्रोजेक्ट मिळालंय. त्यानंतर मग आता थोडीशी रागावलेली आहे ती म्हणजे ईश्वरी. मग शिर्के निघून गेल्यावरती अर्णव म्हणतो सॉरी, खरं सांगायचं तर आता मी या सगळ्यामध्ये तुला आता म्हणजे रागावलो, चिडलो, मला खरंच आता तू माफ कर असं म्हटल्यावरती ती आता सांगायला लागते इट्स ओके, छोट्या छोट्या गोष्टी मी सोडून देते. हे सगळं चालू असताना मग आता इकडे तोपर्यंत आपण पाहतोय की अंजलीला अजिबात हे पटलेलं नाहीये. अंजली मात्र आता या सगळ्यामध्ये एकदम डिस्टर्ब आहे आणि त्याच वेळेला वल्लरी येते. काय ग काय झालं, त्यावरती अंजली सांगायला लागते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता मला चिंटूचं खरंच काही कळत नाहीये, त्याने डायरेक्ट एका फॅब्रिकला नाव देऊन टाकलेलं आहे ईश्वरीचं. यावरती ती म्हणते म्हणजे तुला विचारलं नाही का, आता चढवाचढवीची कामं इकडे वल्लरी करते आणि ती सांगायला लागते असं काय केलं ह्याने सगळं. अगं हे महिनाभर आधीच, कारण तुला माहिती आहे ना आपल्या अर्णवचं काम कसं असतं, तो महिनाभर आधीच हे सगळं तयारी करतो, म्हणजे महिनाभर आधीच त्याचं नाव पण ठरलंय असं म्हणत ती आगीत तेल ओतते. आता एकीने आगीत तेल ओतून झालंय, मग दुसरा कसा मागे राहणार, तो म्हणजे राकेश. राकेशला न्यूजमध्ये समजलंय की आता ईश्वरीने छानपैकी डेमो दिलाय. डेमो देऊन ईश्वरीच्या नावाने फॅब्रिक लॉन्च झालंय. लगेचच तो आता फोन करतो, तो म्हणजे अंजलीला, आणि तिचे कान भरायला सुरुवात करतो. हे काय, मी काय ऐकतोय, मला तर कळतच नाहीये की आपला अर्णव असा आधी नव्हता ग, तो पूर्ण तिच्या आहारी गेलाय. यावरती ती म्हणते हो ना, मला माहितीये ना, मला माहितीये की अर्णव असा नव्हता, पण हल्ली त्याचं वागणं इतकं बदललंय ना, मला खरंच कळत नाहीये. यावरती मग आता इकडे सांगायला लागतो तो म्हणजे राजेश, आणि राजेश म्हणायला लागतो मी खरं सांगू का, तर आता तुला या सगळ्यामध्ये मला एकच गोष्ट सांगायची आहे, म्हणजे स्पष्टच बोलतो बघ हा, आणि जे काही बोलतोय ना ते फक्त आणि फक्त आपल्या बाळासाठी आता बोलत आहे, त्यामुळे त्याचा गैरसमज काहीच करून घेऊ नको. मग तोपर्यंत इकडे आता ती म्हणते काय म्हणतोयस तू, बोल ना. तो सांगायला लागतो हे बघ सगळे प्रॉपर्टी आणि हे याच्यामध्ये हिस्से तर झालेच पाहिजेत, अर्धा हिस्सा तुझा आहे ना. अगं काय तुला बिझनेसमध्ये मिळतंय, तुला काडीची किंमत नाहीये, त्यामुळे उद्या जर का या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी तुला हा हिस्सा मिळायलाच पाहिजे असं म्हटल्यावरती मग आता ती म्हणते पण डायरेक्ट हे असं. यावरती तो म्हणतो हे बघा मी फक्त माझ्या बाळासाठी बोलतोय, बाकी काहीच नाहीये, तू विचार कर आणि तू ठरव असं म्हणत राजेशने तिच्या मनामध्ये विष पेरलंय आणि आता आपल्या कामाला लागलाय. रिया सोबत मिठीत असताना रिया सांगते की राजेश सर्वेश आपण लग्न करूया. यावरती तो म्हणतो अगं इतकी घाई काय आहे. मग ती चिडते घाई काय म्हणजे तू प्रत्येक वेळेला विषय का असा टाळत आहेस, हे बघ मला घाई आहे लग्नाची. यावरती तो म्हणतो अगं तसं नाही मला म्हणायचं, खरं सांगायचं तर आता माझ्या आवडीच्या व्यक्तीसोबत जर का मला लग्न करायचं असेल तर आता ते लग्न मी घाईघाईत थोडी ना करणार आहे, अगं थोडा वेळ घेईन आणि त्यानंतर करेन ना. यावरती ती म्हणते ठीक आहे पण लवकरात लवकर ठरव. मग चिडलेला राजेश आता विचार करतोय हिला काय वाटलं हिच्यासोबत लग्न करायला मी काय रिकाम टेकडा बसलोय काय, ते काही नाहीये. काहीही झालं तरी सुद्धा आता ही ना आगीजवळ आले, हिला राग करून टाकलं पाहिजे असं म्हणत त्याच्या डोक्यामध्ये आता बघा हा या रियाला पण संपवण्याचा विचार आहे. पैसे तर घेतोय पण तिला संपवण्याच्या गोष्टी करतोय. इकडे सगळेजण खाली बसलेत आणि अंजली पण आलेली आहे. तोपर्यंत ईश्वरीचाच बोलबाला चाललाय. प्रत्येक जणाच्या तोंडामध्ये ईश्वरीचं नाव आहे, प्रत्येक जण ईश्वरीचं कौतुक करतोय. आकाश म्हणू नका, मामा म्हणू नका, आजी म्हणू नका, वल्लीचं थोबाड मात्र पडलंय. आणि त्यावरती आकाश म्हणतो खरंच आपले जे आहेत ना इन्व्हेस्टर आणि त्याचबरोबर आपली टीम त्यांचा सगळ्यांचा फोन आलेला की ईश्वरी मॅडमना अजून नवीन नवीन प्रोजेक्टमध्ये सामील करून घ्या, जेणेकरून आपल्याला नवीन नवीन गोष्टी आता म्हणजे अंमलात आणता येतील, त्यांच्या नवीन आयडिया आपल्याला वापरता येतील. यावरती आजी म्हणते हो रे अर्णव, मला सुद्धा असं वाटते की तू या सगळ्याचा विचार करायला काहीच हरकत नाहीये. अर्णव म्हणतो हो बघूया
याच्या पुढे कसं काय आपल्याला जमतंय त्याप्रमाणे आपण आता करूया. तोपर्यंत मामा म्हणतात, काय ग अंजली, तुला कसं काय वाटतंय? यावरती अंजली म्हणते, फ्रँकली सांगायचं तर मला हे काही पटलेलं नाहीये. यावरती मामा म्हणतात, का ग असं का बोलतेस तू? यावरती ती म्हणते, मग काय, मी खरं सांगू तर आता म्हणजे मला चिंटूकडून ही अपेक्षा नव्हती. चिंटूने आता इकडे आईच्या नावाने सुरू केलेला इतका मोठा फर्म आणि त्याचा असा बाजार मांडलाय. मुळातच या सगळ्यामध्ये आता इकडे आपल्या आईच्या नावाने सुरू केलेला इतका मोठा बिझनेस आणि त्याची इतकी मोठी डील, 1200 करोडचा टर्न ओव्हर आहे आपला. आणि असं असताना या टर्न ओव्हर असलेल्या सात्विक फॅशनची जी मीटिंग आहे ती गल्लीतल्या बायकांची मीटिंग असावी तशी व्हावी, असं म्हणत इनडायरेक्टली तिने आता इकडे ईश्वरीला गल्लीतली बाई म्हणून संबोधलंय. ईश्वरीला खूप वाईट वाटले. अर्णव म्हणतो, असं काय करतेस? अगं आता तिने दाखवलेली तत्परता याचमुळे तर आता हे आपल्याला डील मिळाली ना. यावरती ती म्हणते, डील मिळणं ही काही मोठी गोष्ट नाहीये, आपल्याला या आधी पण डील मिळतच होत्या. व्यवस्थित प्रेझेंटेशन झालं असतं तर डील पण मिळाली असती, पण अशा मार्गाने डील मिळवण्याचं कामच काय? काहीही गरज नाहीये अशा मार्गाने डील मिळवण्याची. आपलं नाव धुळीला मिळतंय, साधी गोष्ट तुला कळत नाहीये. मला खरंच वाटलं नव्हतं की चिंटू तू असं हे करशील. त्यावरती तो म्हणतो, अगं ताई ऐक की, म्हणजे तू कशाला एवढं हे करतेस? ती म्हणते, बघ मी काहीही करत नाहीये, मामांनी मला विचारलं म्हणून मी सांगते बस, बाकी मला काही देणं घेणं नाही आहे. असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे अंजली चिडते आणि तसंही मला आता कुणाला एक्सप्लेनेशन द्यायची काही गरज वाटत नाहीये, मी जाते असं म्हणत ती निघते. वल्लरी म्हणते, बघितलं म्हणजे आता तुम्ही सगळे उगाच तारीफ करताय. अंजलीने जो मुद्दा मांडला तो तुम्हाला सगळ्यांना पटवून घ्यायलाच पाहिजे. असं म्हटल्यावरती आता इकडे अर्णवला काही पटलं नाही. अंजली तिकडून निघून जाते आणि आता सगळ्यांनाच अंजलीचं वागणं थोडं खटकलंय. इकडे तोपर्यंत अर्णव अंजलीकडे आलाय. अंजली म्हणते, मला माहिती होतं तू इकडे येशीलच. त्यावरती आता इकडे तो म्हणतो, ताई काय झालंय, काही प्रॉब्लेम आहे का? यावरती ती म्हणते, प्रॉब्लेम माझा नाहीये, प्रॉब्लेम तुझा आहे. याआधी हा चिंटू असा नव्हता. आधी जर का हे असं काही प्रकार घडला असता तर चिंटूला अजिबात आवडलं नसतं, पण आत्ता मात्र चिंटू जर काही वागतोय ना त्यामुळे मला आता हे सगळं आवडलेलं नाहीये. यावरती तो म्हणतो, हे बघ मी आधी तिच्यावरती रागवलोच ग, मला माहितीये ना मी चिडलो होतो, पण त्यानंतर ज्या वेळेला या सगळ्या गोष्टी झाल्या ना त्यावेळेला मात्र आता मी म्हणजे माझ्यासमोर सत्य आलं आणि त्यानंतर मगच मी आता तिचं ॲप्रिशिएट केलं. यावरती म्हणते, हे बघ तू किती काही बोल, पण आता तू न सगळं तुझ्या बायकोच्याच नावाने चाललायस आणि मला काही ऐकायचं नाहीये. असं म्हणत ती आता अर्णवचं म्हणणं काही ऐकत नाही. तोपर्यंत इकडे आता रिया तयार झाले आणि राकेशला बाहेर घेऊन जात असताना राकेशला फोन आलाय वल्लरीचा. रिया काहीतरी बोलतीये. राकेश चिडतो, जरा 2 मिनिटं थांबशील? 2 मिनिट थांब, मी बोलतो आणि मग तुझ्याशी बोलतो. रिया चिडते आणि बाहेर जाते. ती सांगते, 3 दिवस आपण गोव्याला छान फिरायला आलोय, त्यात पण काय रे सारखं तुझ्या बहिणीचे कॉल? वल्लरी म्हणते, अच्छा ही तीच आहे का मी शूटिंग केलेली ती? यावरती तो म्हणतो, ते जाऊ द्या, तुम्ही कामाचं बोला. यावरती ती सांगते, ईश्वरीला या घरातून बाहेर काढण्याची वेळ आली. राजेश म्हणतो, आणि मी काय करायचंय? मग आता ही आपला प्लॅन सांगते आणि त्यानंतर राजेश म्हणतो, ठीक आहे प्लॅन वर्कआउट करूया. तोपर्यंत ईश्वरी आपल्या रूम मध्ये आले. अर्णव तिच्या मागे आलाय. ईश्वरीला जे काही अंजली बोलली त्यामुळे वाईट वाटलंय आणि अर्णव पण त्या संदर्भात बोलतोय, तुला वाईट वाटलं असेल ना ताई जे काही बोलली ते? त्यावरती ईश्वरी समजूतदारपणे सांगते, नाही खरं तर ताईंचे मूड स्विंग होणं स्वाभाविकच आहे. म्हणजे आता जर का त्या प्रेग्नंट आहेत तर त्यांचा मूड स्विंग आपण समजून नाही घेणार तर कोण घेणार? आपणच तर समजून घ्यायला पाहिजे ना. यावरती तो म्हणतो, खरंच तू किती समजूतदार आहेस. पण ईश्वरीला खूप वाईट वाटले. बरं आता दुसऱ्या दिवशी अंजलीने नवीन तमाशा केलाय. अंजली सगळे बिलं घेऊन आलेत आणि क्लाउड किचनचं बिल आपण का भरतोय? यावरती तो म्हणतो, असं काय करतेस? अगं ईश्वरी पहिले क्लाउड किचन चालवायची, मग नम्रता चालवते, मी थोडीशी हेल्प करतोय. यावरती ती सांगते, हेल्प नाहीये ही खैरात वाटतोयस तू, खैरात, आणि मला हे चालणार नाही. अंजली एकदम विचित्र वागतीये. त्याच वेळेला वल्लरीने डाव खेळलाय. वल्लरीने आता इकडे क्लाउड किचन मध्ये झुरळ टाकायला सांगितले आणि आता झुरळ टाकण्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय आणि आता झुरळ क्लाउड किचन मध्ये सापडल्यामुळे पत्रकार आलेत आणि अंजली इकडे ईश्वरीला प्रश्न विचारतायत. त्याच वेळेला आता फोन आलेला आहे अर्णवला की क्लाउड किचन मध्ये झुरळ सापडलाय, खूप मोठा प्रॉब्लेम झालाय.
आणि अर्णवला धक्का बसलाय. हे सगळं कसं उघडकीला येणार, येणाऱ्या भागातच कळणार.